नमस्कार, श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आमच्या जोशी गुरुजी मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती मी विजय जोशी गुरुजी तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साप्ताहिक राशी भविष्य म्हणजे वेद भविष्याचे सोमवार ते रविवार हा जो काही सप्ताह आहे तुम्हाला कशा प्रकारचा असेल हेच आपण बघणार आहोत। त्याचप्रमाणे जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, अजून पेज फॉलो केलं नसेल तर फॉलो करून ठेवा, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। जर काही तुमचे प्रश्न असतील, काही समस्या असतील तर जो काही खाली नंबर आहे त्याच्यावरती कॉल तुम्ही करू शकता। तर चला बघूयात पहिली राशी आहे मेष राशी। मेष राशींच्या लोकांना हा जो काही आठवडा आहे तुमचं जे काही मन आहे ते थोडं अशांत होऊ शकते। नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, उत्पन्नामध्ये वाढ होईल, आईच्या तब्येतीची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे, कुटुंबाचं सहकार्य तुम्हाला निश्चित लाभेल, खर्चामध्ये वाढ होऊ शकते म्हणून तुम्ही खर्च करताना या ठिकाणी विचारपूर्वक करावा। त्याचबरोबर तुम्ही कुटुंबाचे तुम्हाला नक्कीच सहकार्य मिळणार आहे। नात्यामध्ये या ठिकाणी मोकळेपणाने वागावे। प्रोफेशनल काम करताना अहंकार येऊ देऊ नका। या सप्ताहात आरोग्य चांगलं राहील, आर्थिक दृष्ट्या या आठवडा शुभ राहील। या आठवड्यात तुमचे प्रेम जीवन चांगले राहील, प्रेमामधील जे काही वाद होते ते मिटतील, ज्यामुळे तुम्ही अधिक जबाबदाऱ्या सहजपणे या ठिकाणी पार पाडाल। ज्या काही अडथळे होते ते पूर्णपणे दूर होतील। तुम्ही स्मार्ट गुंतवणूक सुद्धा करू शकता, चांगल्या प्रकारची गुंतवणूक तुम्ही या सप्ताहामध्ये करू शकता। ज्यांना कोणा वाहन खरेदी करायचे होते त्यांच्यासाठी वाहन खरेदीसाठी हा सप्ताह चांगला असेल, वाहन तुम्ही खरेदी करू शकता। आणि या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम भौमाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे। तर चला बघूयात पुढची राशी आहे वृषभ राशी। वृषभ राशींच्या लोकांना या सप्ताहामध्ये जो काही तुमचा कॉन्फिडन्स आहे, जो काही तुमचा आत्मविश्वास आहे तो वाढलेला असेल। त्याचबरोबर तुम्ही थोडंसं धैर्य ठेवा, जास्त घाईमध्ये निर्णय घेऊ नका। त्याचबरोबर जो काही तुमच्या राशीमध्ये सध्या गुरु महाराजांचं भ्रमण आहे ते तुम्हाला अतिशय लाभाचं, पैशासाठी, शिक्षणासाठी, कुटुंबासाठी नक्कीच सहकार्याचं असेल। नोकरीमध्ये जे काही अडथळे आहेत ते दूर होतील आणि नोकरीमध्ये अडथळे येणार नाहीत याचीही तुम्ही काळजी करणं गरजेचं आहे, काळजी घेणं गरजेचं आहे। मग जसं वेळेवरती जाणे, वेळेवरती या ठिकाणी सुटणे, तुम्ही थोडासा जो काही तुमचा आळशी स्वभाव आहे ते तुम्ही बदलला पाहिजे। त्याचबरोबर खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्या आगामी दिवसासाठी बचत करणे आवश्यक आहे। तुमच्याकडे पैसे असले तरी जास्त खरेदीवर मोठी रक्कम खर्च करणे टाळावे। आपण परदेश दौऱ्याने योजना आखू शकतात। त्याचबरोबर ज्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी योग आहेत। ज्यांना कोणा पैशाचे अडथळे होते ते अडथळे दूर होतील। या आठवड्यात एखादा मित्र किंवा नातेवाईक आर्थिक मदत मागू शकतात, त्याचबरोबर तुम्ही त्याला मदतही करू शकाल। जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह चांगल्या प्रकारचा असेल। ज्यांचे कुणाचे रिझल्ट असतील चांगले रिझल्ट येतील, ज्यांचे कुणाची एक्झाम चालू असतील त्यांची एक्झाम चांगले जातील। या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे। तर चला बघूयात पुढची राशी आहे मिथुन राशी। मिथुन राशींच्या लोकांनी अनावश्यक खर्च टाळला पाहिजे। व्यवसायामध्ये बदल होण्याची शक्यता आहे। कुटुंबापासून दूर दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता, मित्रांकडून सहकार्य मिळेल, खर्चामध्ये वाढ होईल। या आठवड्यात स्पष्ट संवाद ठेवा, कोणतेही नियोजन करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करावा। या सप्ताहामध्ये तुम्हाला चांगल्या जवळच्या लोकांकडून वैयक्तिक तुम्हाला मदत होऊ शकेल, तुमच्या व्यवसायामध्ये या ठिकाणी मदत होऊ शकेल, भागीदारीने तुम्ही व्यवसाय सुरू करू शकाल। या संधीचा तुम्ही जास्त लाभ घेणं गरजेचं आहे। ज्या काही तुम्हाला या सप्ताहामध्ये संधी मिळतील त्या संधीचं तुम्ही सोनं करणं गरजेचं आहे। संधी एकदाच मिळत असते म्हणून त्या संधीचं सोनं तुम्ही करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्ही या सप्ताहामध्ये जे काही तुमच्या लोकांशी जो काही चांगला संपर्क आहे, जो काही तुमचा बोलका स्वभाव आहे तो तुम्हाला नक्कीच लाभाचा, आनंदाचा आणि मदतीचा असा असणार आहे।
सर्व काही चांगल्या गोष्टी या सप्ताहामध्ये घडतील. ज्यांचे कुणाचे वाद होते, मतभेद होते, ते पूर्णपणे दूर झालेले असतील. त्याचबरोबर निर्णय घेताना तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. सकारात्मक बदलांसाठी सुद्धा तुम्ही तयार होणं गरजेचं आहे. ऍडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. मी या व्यक्तीसोबत काम करणार नाही, ते जाणार नाही, त्याचं माझ्याशी पटत नाही किंवा माझं त्याच्याशी पटत नाही, असं न करता तुम्ही ऍडजस्ट करून जर काम केलं तर नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये त्रास होईल, भविष्यामध्ये फायदा होईल आणि आताही नक्कीच फायदा होईल. म्हणून तुम्ही सकारात्मक बदल करून पुढे वाटचाल करणं गरजेचं आहे. तुम्ही या सप्ताहामध्ये ओम हम हनुमतये नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तर चला बघूयात पुढची राशी. पुढची राशी आहे कर्क राशी. कर्क राशींच्या लोकांचा जो काही आत्मविश्वास आहे पूर्णपणे वाढलेला असेल. वाचनाची आवड निर्माण होईल. लेखी स्वरूपात मान सन्मान मिळेल. वडिलांचे सहकार्य मिळेल. अधिक धावपळ होईल. वाहनाचा आनंद वाढला जाईल. तुमच्या घरामध्ये नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर तशी या आठवड्यामध्ये या ठिकाणी योग आहेत. त्याचबरोबर तुम्ही व्यवस्थापन नियोजन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पैसे कमवण्याची नवीन संधी तुम्हाला मिळणार आहे. ज्यांचे कुणाचे प्रमोशन राहिलेले आहे ते तुमच्या सहकार्याकडून किंवा जे कोणी आपले नातेवाईक आहेत, मग राजकारणामध्ये असतील, समाजकारणामध्ये असतील, अशा मोठ्या लोकांकडून तुम्हाला या ठिकाणी मदत होईल. त्यांच्या सहकार्याने तुम्हाला जॉबची संधी मिळेल. त्याचबरोबर आपण अतिरिक्त खर्च टाळावा. अतिरिक्त वेळ जो काही आपण वाया घालत आहोत तो वेळ तुम्ही टाळला पाहिजे. चांगल्या गोष्टीसाठी वेळ तुम्ही दिला पाहिजे. तुम्ही तशा गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि ज्यांना कुणाला या ठिकाणी घरामध्ये प्रॉब्लेम्स होते, भांडण वाद होते, ते पूर्णपणे या ठिकाणी दूर होतील. घरामध्ये आनंदाचं वातावरण असेल. घरामध्ये धार्मिक कार्य होऊ शकेल. धार्मिक कार्यासाठी या ठिकाणी तुम्हाला यात्रा करावी लागेल. गरज भासल्यास तुम्ही आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्यावा. आर्थिक जे काही तज्ञ लोक आहेत, जे काही ज्यांना जाणकार लोक आहेत, ज्यांना कोणाला आर्थिक गोष्टी माहिती आहेत, मग प्रॉपर्टी खरेदी करायची असेल, जर तुम्ही शहराच्या ठिकाणी सिटीमध्ये प्रॉपर्टी खरेदी करत आहात तर चांगल्या लोकांकडून या ठिकाणी सहकार्य या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि त्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. फक्त तुम्ही लाजून या ठिकाणी न लाजता तुम्ही विचारणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचं नुकसान या ठिकाणी होऊ शकेल, फसवणूक होऊ शकेल. म्हणून या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे. ओम सोमाय नमः या ग्रहाचा तुम्ही जप करायचा आहे. तर चला बघूयात पुढची राशी आहे सिंह राशी. सिंह राशींच्या लोकांनी राग टाळला पाहिजे. व्यवसायात व्यस्तता वाढेल. धर्माचरणात रुची वाढेल. मित्रांसोबत सहलीला जाण्याची योग असतील. इमारतीची सजावट, कपड्यांवरील जो काही खर्च आहे तो वाढेल. या आठवड्यात तुमचे आर्थिक आणि आरोग्य दोन्हीही चांगले राहील. नात्यातील अडचणी पूर्णपणे दूर करा. कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या नवीन संधी प्राप्ती होतील. या आठवड्यात आपण आपल्या व्यावसायिक कामगिरीबद्दल विश्रांती घ्याल. या आठवड्यात काही अनपेक्षित चांगल्या घटना घडतील. काही अनपेक्षित वस्तू तुम्ही घेऊ शकाल. या सप्ताहात वादविवाद, अहंकाराशी संबंधित मुद्दे टाळण्याची गरज आहे. विनाकारण वाद करू नका. उगाच छोट्या छोट्या गोष्टीमुळे मतभेद करून घेऊ नका. कामाच्या ठिकाणी रागावरती नियंत्रण ठेवा. ज्यांचे कोणाची एक्झाम आहेत त्यांची एक्झाम चांगले जातील. सरकारीच्या नवीन तुम्हाला संधी उपलब्ध होतील. आणि जो काही तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये जी काही शनी 7.5 नाही, परंतु जी काही तुम्हाला पणोती लागणार आहे, म्हणजे आता तुम्हाला 28 तारखेपासून तुम्हाला सिंह राशींच्या लोकांना या ठिकाणी 2.5 वर्षासाठी शनी महाराज तुमच्या राशीवरती दृष्टी टाकत आहेत. म्हणून तुम्ही आर्थिक गोष्टींचं नियोजन करणं गरजेचं आहे. आपल्याला भविष्यामध्ये त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे. ओम भौमाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तर चला बघूयात पुढची राशी. पुढची राशी आहे कन्या राशी. कन्या राशींच्या लोकांसाठी या सप्ताहामध्ये तुमच्या मनामध्ये थोडंसं कन्फ्युजन असेल. वाचनाची आवड वाढेल. शैक्षणिक कामाचे चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. मान सन्मान प्राप्त होईल. व्यवसायात नफा वाढेल. त्याचबरोबर पण खर्चही वाढू शकेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. अनपेक्षित गोष्टी घडू शकतील. त्याचबरोबर
आपल्याला आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यास मदत करेल. आपण इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करू शकाल. फर्निचर गोष्टी, जर फर्निचर घरामध्ये सजावट करायची असेल, घरातील कामं करायची असतील, घराचं बांधकाम रखडलेलं असेल, त्या सर्व गोष्टी या ठिकाणी पूर्ण होतील. त्याचबरोबर जर तुम्हाला फिरण्यासाठी जर जायचं असेल तशाही गोष्टी घडू शकतील. फिरण्यासाठी तुम्हाला चांगला कालावधी आहे. त्याचबरोबर जे काही तुम्ही मेहनत करणार आहात त्याचं 100% फळ या ठिकाणी 100% फळ 100% लाभ तुम्हाला होतील. जे कोणी विद्यार्थी वर्ग आहे त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळेल. त्याचबरोबर ज्यांना कुणा नोकरीच्या संधी मिळत नव्हत्या, ज्यांचे कुणाचे फक्त इंटरव्ह्यू होत होते, अशा लोकांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन जॉबच्या संधी मिळतील, नवीन जॉब त्यांना मिळतील. या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे. ओम बुधाय नमः.